नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। नेक्स्ट जी टीईटी होणार आहे ती आयबीपीएस पॅटर्ननुसार होणार आहे। आता पण ज्या काही टीईटी घेतलेल्या आहे त्या एकूण 7 होत्या। त्या 7ही टीईटी महाराष्ट्र शिक्षण परिषदेने घेतलेल्या होत्या। मात्र नेक्स्ट टीईटी ही आयबीपीएस पॅटर्ननुसार होणार आहे, म्हणजेच त्यामधील जे मॅथमॅटिक्स आहे ते थोडंसं क्लिष्ट स्वरूपाचं असेल, त्याच्यामध्ये हार्डनेस असेल। ती हार्डनेस लक्षात घेता मी काय करत आहो, एक चॅप्टर त्यातला जो टाइप्स आहे तो टार्गेट करतो आणि त्यावर आधारित तुम्हाला 5 क्वेश्चन सरावाचे देतो, म्हणजेच ही सिरीज आपली यशाचं शिखर गाठेल। पहिला क्वेश्चन्स आपण टार्गेट केलेला आहे 9 सेंटीमीटर मल्टिपल बाय 40 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून 4 पताका जर तयार केल्या तर त्यातील 2 लहान पताकांची एकूण परिमिती किती। हा जो टाइप्स आहे मित्रांनो, यामध्ये आपल्याला परिमिती काढायला सांगितलेला आहे। मात्र त्यांनी काय सांगितलं बघा, 9 सेंटीमीटर मल्टिपल बाय 40 सेंटीमीटर एक आयताकृती रंगीत कागद घेतलेला आहे। म्हणजेच हा एक आयत घेतला, हा आयताकृती काय आहे तर रंगीत कागद आहे। रंगीत कागद कारण की याच्यापासून पताका तयार करायचे आणि पताका तुम्हाला माहितच आहे की ते त्रिकोणी असते। यस, आता हे याची 9 सेंटीमीटर काय झाली तर रुंदी झाली। आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या समान असतात, मग ही जर 9 असेल तर ही सुद्धा 9 सेंटीमीटर याचीवाली बाजू होणार, म्हणजे रुंदी ही 9 सेंटीमीटर झाली। आणि 40 सेंटीमीटर ही काय तर लांबी आहे, ही आहे लांबी 40 सेंटीमीटर आणि यालाच इक्वल आहे 40 सेंटीमीटर खालची लांबी। आता हा एक असा आयताकृती रंगीत कागद आहे, याच्या दोन्ही कर्णांवर कापून 4 पताका तयार करायचे आपल्याला। आता आपण काय करणार, याचे दोन्ही कर्ण काढणार आणि त्याच्या कर्णावर त्याला कापणार। हे बघा, हे 2 कर्ण झाले, त्याला कट केली। कट केल्यानंतर ती दिसणार कशी तर हे जर कट एक पताका झाली, ही दुसरी पताका झाली, ही तिसरी पताका आणि हे चौथी पताका। मग यातल्या जे 2 पताका आहेत त्या लहान होणार आहे आणि 2 पताका हे मोठे होणार आहे। आपल्याला विचारलं काय की त्यातील 2 लहान पताकांची एकूण परिमिती विचारलेली आहे। परिमिती म्हणजे होते सर्व साइड अर्थात बाजूंची बेरीज। आता आपल्याला काय करायला लागेल, मी याला थोडंसं स्वरूप वेगळं देतो की ही पहिलीची पताका आहे, याची जी ही एक बाजू झाली आणि ही एक बाजू झाली, याला इकडून कट करून इकडे लिहितो। म्हणजे बघा असं, बघा या ठिकाणी म्हणजेच काय होतं की त्यातील तुम्हाला 3 साइड दिसून आल्या। ही झाली पहिली लहान पताका। त्याच्या समोरासमोरील जी पताका आहे ही 3 नंबरची, याला सुद्धा मी याला असे कट करून इकडे याला असे करतोय, म्हणजे ही झाली दुसरी पताका। याच 2 लहान पताकांची आपल्याला परिमिती विचारलेली आहे, मोठ्या पताकांची विचारलेली नाही, एकूण पताकांची विचारली नाही, ना की एका पताकाची विचारली। ओके, आता या दोनची परिमिती जर आपल्याला काढायची असेल तर तिन्ही बाजूंची बेरीज आपल्याला करावी लागेल। आपल्याजवळ तर फक्त एकच बाजू आहे 9 सेंटीमीटर, मग 2 बाजू कोणते येतात तर 2 बाजू येतात त्याच्या कर्णांची लांबी। कारण की काय झालं की हा जर कर्ण घेतला तर यातली अर्धी बाजू इकडे टाकली आणि अर्धी बाजू इकडे टाकली, म्हणजेच काय की ह्या 2 जे बाजू आहे ह्या 2 बाजू म्हणजेच कर्णांची लांबी होते, कर्णांची लांबी होते। मग आपल्याला कर्ण काढायला लागेल ना, मग कर्ण जर काढायचं असेल तर आपल्याला सूत्र माहित पाहिजे। आता आयताकृती कुठल्याही आकृतीचं जर का आपल्याला क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर या ठिकाणी क्षेत्रफळाची काही गरज नाही। LB म्हणजे त्याचं क्षेत्रफळ होते, लांबी गुणिला रुंदी, हे काय होतं तर त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे। इथं क्षेत्रफळाचं काही एक गरज नाही, म्हणून याचा आपण विचार नाही करू। त्याच्यानंतर आयताची जर परिमिती काढायची असेल तर परिमिती जर काढायची असेल तर टॉइस L + B होते, म्हणजेच 2 ब्रॅकेटमध्ये लांबी अधिक रुंदी होते। याची आपल्याला काही गरज नाही, कारण की आपल्याला फक्त काय सांगितले, त्यांनी कंडिशन दिलेली आहे की कर्णांना कापल्यानंतर त्याचे 4 पताका तयार होतात, त्यातील 2 लहान पताकांची फक्त आपल्याला परिमिती काढायची आहे। परंतु आपल्याला कर्ण माहीतच पाहिजे मग, कारण की कर्णाचे 2 तुकडे म्हणजे 2 साइड झाले ना, ह्या कर्णाचे 2 तुकडे म्हणजे 2 साइड झाले ह्या लहान पताकाच्या, म्हणून आपल्याला कर्ण काढावा लागेल। तो जर आपल्याला कर्ण काढायचा असेल तर आपल्या पुढे एक आकृती आहे मित्रांनो, ते बघा तुम्हाला आता दिसेल। आता ही आकृती बघा कोणती आहे तर या ठिकाणी आपल्याला हे बघा, ही एक साइड, ही एक मोठी साइड म्हणजे ही रुंदी आणि ही एक लांबी, ह्या 2 साइड आपल्याला दिलेल्या आहे आणि हा त्याचा झाला कर्ण।
आता कर्ण काढायचं असेल तर आपल्याला पायथागोरसचं प्रमेय माहित पाहिजे आणि पायथागोरसचं प्रमेय माहित पाहिजे म्हणजे ते सूत्र माहित पाहिजे. कर्णाचा काय येतं वर्ग बरोबर बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग. मित्रांनो आता जर आपल्याला बाजू 1 जर काढायची असेल तर बाजू 1 आपल्याजवळ 9 दिलेली आहे म्हणजे 9 चा वर्ग प्लस या ठिकाणी दुसरी बाजू दिलेली आहे 40 चा वर्ग. मग आता बघा काय येतं 9 चा वर्ग येतो 81 आणि 40 चा वर्ग येतो 1600 आणि आता बेरीज जर केली तर झाली 1681. पण 1681 म्हणजेच काय x चा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग. कर्ण म्हणजे x घेतला आपण कर्ण म्हणजे x चा वर्ग म्हणजेच येतं 1681. आता हा वर्ग जर कट केला तर हे जाते वर्गमुळात आणि 1681 चं वर्गमूळ कसं काढायचं तर या ठिकाणी 1 जर असेल तर 1 किंवा 9 घ्यायचा असतो. हे दोन अंक कट करायचे मग हे 16 चं वर्गमूळ काय येतं तर 4 येते म्हणून 41 आणि 41 येते. यातला जो लहान आहे तो आपल्याला घ्यायचा असतो म्हणजेच या ठिकाणी येतं 41. काय येतं 41. ओके 41 हा काय झाला कर्णाची लांबी झाली. कर्णाची लांबी जर झाली असेल 41 सेंटीमीटर तर आपण या ठिकाणी ह्या कर्णाची लांबी 41 सेंटीमीटर लिहून घेऊ ना. 41 सेंटीमीटर लिहून घेतली. पण या ठिकाणी आपल्याला प्रमेय माहित पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक साईडची जी काही लांबी रुंदी असेल ते टाकावं लागेल त्याचा स्क्वेअर करावं लागेल. स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला स्वतः त्याच्याला स्क्वेअर करून मग प्लस केल्यानंतर स्वतःच आपल्याला काय काढावं लागेल तर त्याचा वर्गमूळ काढावं लागेल. म्हणजे आपणच या गणितामध्ये थोडीशी क्लिष्टता तयार केली. आता ही जर क्लिष्टता तुम्हाला नष्ट करायची असेल तर तुम्हाला ट्रिक्स वापरावं लागेल. परंतु हे एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजेच काय एक आयताकृती कागद घेतला त्याची 9 सेंटीमीटर रुंदी होती 40 सेंटीमीटर लांबी होती त्याला मधून कट केल्यानंतर त्याचे 4 पताका कशा तयार होतात ते मी तुम्हाला दाखवलं. त्यासाठी हे एक्सप्लेनेशन गरजेचं आहे. आता हे जर 41 असेल तर हे झाली 20.5 आणि हे झाले 20.5. आता हे 20.5 म्हणजे ही साईड म्हणजे ही झाली 20.5 आणि हे झाले 20.5. मित्रांनो आयताकृती कोणत्याही आकृतीची जर परिमिती काढायची असेल तर त्याच्या तीनही साईडची बेरीज करावी लागते. याच्या तीनही साईडची बेरीज जर आपण केली 20.5 याची वाली 9 सेंटीमीटर याची वाली आणि 20.5 याची वाली म्हणजेच येते काय तर या ठिकाणी 5 आणि 5 0 येतं हातचावला 1 येतं. मग इथे येतं 9 1 10 हातचावला 1 या ठिकाणी येतं आणि इथे येतं 50 म्हणजे 50 सेंटीमीटर येते. मित्रांनो एका लहान पताकाच्या परिमिती म्हणजे सर्व साईडची बेरीज. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. एका बाजूची बेरीज आहे 20.5 दुसऱ्या बाजूची बेरीज आहे 9 आणि तिसऱ्या बाजूची बेरीज झाली 20.5 कारण की 41 चे 2 तुकडे केले ना या ठिकाणी म्हणून 50 सेंटीमीटर झाली. या ठिकाणी एका लहान पताकाची एकूण परिमिती विचारली काय नाही तर 2 लहान पताकांची विचारली. मग 2 लहान पताका म्हणजे ही जे 50 सेंटीमीटर असेल तर हिची सुद्धा 50 सेंटीमीटर येणार आहे. म्हणजेच आन्सर येते 100 सेंटीमीटर. एक लहान पताकाची परिमिती जर काढायची झाली तर 50 सेंटीमीटर आली. दुसऱ्याची ती 50 आली 50 आणि 50 100 झालं. आता एवढं मोठं करत बसायचं का नाही मुळीच करायचं नाही. आपल्याला त्यातून एक मार्ग काढता येतो की तो म्हणजे ट्रिक्सचा. म्हणजे बघितल्याबरोबर जर का तुम्हाला याचा आन्सर जर आणायचं असेल तर तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो. खूप इझी ट्रिक्स आहे परंतु याच्यामध्ये या गणितामध्ये काय पॉसिबिलिटी असते ते आधी समजून घ्या. याच्यामध्ये अशी पॉसिबिलिटी आहे की कधी कधी काय होते की सर्व पताकांची परिमिती विचारली जाते. म्हणजे या ठिकाणी त्यांनी जे शाब्दिक रचना दिलेली आहे त्याच्यानुसार आपण डायग्राम काढतो. डायग्राम काढल्यानंतर आपल्याला एक लहान पताका दिसते दुसरी लहान पताका दिसते एक मोठी पताका येते दुसरी मोठी पताका येते. म्हणजे या डायग्राम मध्ये त्यांनीच सांगितल्याप्रमाणे 2 लहान पताका आणि 2 मोठ्या पताका येते. म्हणून एकूण पताकांची जर परिमिती काढायची असली तर ते गणित वेगळं. त्याच्यानंतर या ठिकाणी काय पॉसिबिलिटी येऊ शकते की 2 मोठ्या पताकांची बेरीज विचारली जाऊ शकते. म्हणजे 2 मोठ्या पताकांची परिमिती विचारली जाऊ शकते. याच्यामध्ये तिसरी पॉसिबिलिटी काय जे गणितामध्ये दिलेले आहे ह्या की 2 लहान पताकांची परिमिती विचारली जाणार आहे. किंवा यामध्ये आणखी एक पॉसिबिलिटी काय तर फक्त एकच लहान पताकाची परिमिती विचारली जाऊ शकते. किंवा 5वी पॉसिबिलिटी अशी आहे की एकच मोठ्या पताकाची परिमिती विचारली जाऊ शकते. मग या ठिकाणी 2 लहान पताकांची जर परिमिती काढायची असेल तर तुम्हाला हे सगळं समजलं
हां, की बाबा इथे 9 सेंटीमीटर होतं, नंतर मग आपल्याला 2 साईड गरजेच्या होत्या, मग त्यासाठी आपण कर्ण काढला, कर्ण आपला 41 सेंटीमीटर आला, 41 सेंटीमीटरचे 2 तुकडे केले, मग 20.5 20.5 असे ते 41 झाले, 41 मध्ये 9 मिळाले तर 50 झाले, 50 सेंटीमीटर त्याच्यावेळी काय झाली तर 50 सेंटीमीटर त्याच्यावेळी परिमिती झाली. मग इकडची जर 50 सेंटीमीटर झाली तर ते एका लहान पताकाची परिमिती झाली 50 सेंटीमीटर, मात्र 2 लहान पताकांची परिमिती त्याची दुप्पट होणार म्हणजे 100 सेंटीमीटर होणार. या ठिकाणी 100 सेंटीमीटर राईट आन्सर आहे. आता पायथागोरसचं प्रमेय न वापरता एक एक गोष्ट आपण हलकी करत जाऊ की पायथागोरसचं प्रमेय न वापरता सुद्धा आपल्याला काय काढता येते, कर्ण काढता येते. मग कसा सर, तर तो त्रिकुटावरून काढता येते. कशावरून, त्रिकुटावरून. आता पायथागोरसचं प्रमेय जर आपण वापरलंच नाही तर आपल्याला तरी सुद्धा याच्यावरून कर्ण काढता येते, आणि कर्ण काढता आला की मग सगळं आपलं पॉसिबल आहे. तर तो कर्ण कसा निघते बघा. हा जो 9 आहे ना मित्रांनो, त्रिकुट 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 तुम्हाला माहित पाहिजे. 9 चा वर्ग काय येते रे, तर 81 येते. 81 घेतले, त्याचे 2 भाग करायचे. 2 भाग असे करायचे की जेणेकरून क्रमागत संख्या निर्माण झाल्या पाहिजे. आता 9 चा वर्ग 81 झाला, मग 81च्या क्रमागत संख्या कोणत्या येतात तर 40 आणि 41 येतात. झालं की नाही, 40 + 41 म्हणजे 81. आता ते त्रिकुट तयार झालं. कोणतं त्रिकुट तयार झालं, 9. हे 9 घेतले, त्याच्यानंतर 40 घेतले, नंतर 41 घेतले, 9 40 41. आता हे जर एक रुंदी असेल, ओके, हे एक लांबी असते, तर हा एक कर्ण असतो. म्हणजेच या गंधामध्ये जे 9 सेंटीमीटर रुंदी दिलेली आहे, 40 सेंटीमीटर लांबी दिलेली आहे, तर निश्चितच याचा कर्ण काय निघतो तर 41 निघतो. 41 हे तुम्हाला माहित पाहिजे की या ठिकाणी जे रुंदी दिलेली असते तर त्याचा वर्ग करायचा. वर्ग केल्यानंतर 81 आला, 81चे 2 भाग केले, 40 41 क्रमांकात 2 संख्या लक्षात घेतल्या, तर त्यातले जे मोठे 41 आहेत ते त्याचा कर्ण झाला. आता एवढं सारं करण्याची गरज नाही राहिली आपल्याला की बाबा आपणच वर्ग केला, आपणच बेरीज केली, आपणच त्याचं वर्गमूळ काढलं. हे करण्याची गरज राहणार नाही, कारण की त्रिकुटावरून तुम्ही 41 सुपर स्पीडी काढू शकता. आता 41 आले. आता 41 झाल्यानंतर आपल्याला 2 लहान पताकाची जर बेरीज विचारलेली असेल तर खूप इझी आहे मित्रांनो, खूपच इझी. तर याला काय करायचं, नष्ट करायचं आणि ह्या दोनची करायची बेरीज. किती झाले 50 50 सेंटीमीटर एका लहान पताकाची काय झाली, परिमिती झाली. मग एका लहान पताकाची परिमिती जर 50 सेंटीमीटर असेल तर 2 लहान पताकांची परिमिती किती येणार आहे मित्रांनो, तर याच्या दुप्पट, तर 100 सेंटीमीटर येणार आहे. असं तुम्ही स्पीडी आन्सर काढू शकता. म्हणजे विदिन सम सेकंडमध्ये जर का तुम्हाला आन्सर काढायचं असेल तर. ओके, अशा पद्धतीनं आन्सर निघालेला 100 सेंटीमीटर 2 लहान पताकांची एकूण परिमिती. हा झाला सरावाचा, हा झाला एक टार्गेट केलेला क्वेश्चन्स. परंतु यावर आधारित सरावाचे काही क्वेश्चन घेणं क्रमप्राप्त आहे आणि ते तुम्हाला सोडवावेच लागेल. येस, बघा 7 सेंटीमीटर मल्टिपल बाय 24 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून 4 पताका जर तयार केलेला असेल तर त्यातील 2 लहान पताकांची एकूण परिमिती किती. नंतर 11 सेंटीमीटर मल्टिपल बाय 60 सेंटीमीटरचा एक आयताकृती दिला, त्यामध्ये कंडिशन अशी दिली की तुम्ही काय करा की त्याला कर्णाने कापा, त्याच्यानंतर 4 पताका तयार होईल, त्यातील 2 लहान पताकांची परिमिती किती. तिसऱ्या प्रश्नामध्ये तसंच आहे की कागद कोणता घेतला, 5 सेंटीमीटर मल्टिपल बाय 12 सेंटीमीटर घेतलेला आहे. त्याच्यानंतर चौथ्या याच्यामध्ये कागद रंगीत कागद घेतलेला आहे 3 सेंटीमीटर मल्टिपल बाय 4 सेंटीमीटर. पाचव्यामध्ये घेतलेला आहे 13 सेंटीमीटर मल्टिपल बाय 84 सेंटीमीटर. हे तर तुम्हाला दृष्टीवत सुद्धा काढता आलं पाहिजे, सुपर स्पीडी काढता आलं पाहिजे. बघितल्याबरोबर माइंड कॅल्क्युलेशन करून तुम्हाला 2 पताकाची परिमिती काढता आलं पाहिजे. मग मी आता तुम्हाला हे समजून देतो एक एक. 7 सेंटीमीटर मल्टिपल बाय 24 सेंटीमीटर. आता असं कागद काढा, हे काढा, हे ते काही करायची गरज नाही, फक्त मी काढून दाखवतो. हे 7, हे 24, नंतर हे सुद्धा 7 आणि हे 24, कारण की आयताकृती कुठल्या याच्यावाल्या समोरासमोर बाजू सारख्या असतात. आता याला कट केल्यानंतर असा कट होणार. कट झाल्यानंतर हा झाला कर्ण. कर्ण किती येणार रे, खूप सोपं आहे ना कर्ण काढणं, कारण की त्रिकुटावरून काढू शकतो. हा जो 7 आहे, 7चा काय करायचा, वर्ग करायचा. 7 काय होते 49. 49चे असे 2 तुकडे करायचे की जेणेकरून त्या क्रमांकात संख्या असल्या पाहिजे. कोणत्या येतात मग क्रमांकात संख्या, तर एक येतं 24 आणि एक येतं 25. बघा ना, 24 आणि 25 म्हणजे 49 झाले. म्हणजे त्रिकुट काय तयार झालं, 7, त्याच्यानंतर 24 आणि त्याच्यानंतर 25. ओके, या ठिकाणी 7 काय आहे तर रुंदी आहे, 24 काय आहे तर लांबी आहे, आणि कर्ण काय निघणार बरं मग, तर 25 निघणार. म्हणजेच याच्या पुढचा जो अंक आहे तो येतो त्याचा कर्ण 25.
आता 25 आल्यानंतर एका पताकाची परिमिती डायरेक्टली तुमची निघाली 7 अधिक 25 म्हणजे किती झाली 32. एका पताकाची परिमिती, एका पताकाची जर परिमिती 32 सेंटीमीटर असेल तर दोन पताकांची परिमिती किती असेल, दोन लहान पताकांची परिमिती किती असेल तर 64 काय निघणार आहे सेंटीमीटर CMS. तर दोन लहान पताकांची परिमिती निघालेली आहे, लहान पताकांची परिमिती. ओके, म्हणजेच तुम्हाला बघितल्याबरोबर याचा आन्सर येऊ शकते की नाही, दृष्टीने त्याचा आन्सर येऊ शकते की नाही. फक्त एवढंच लक्षात घ्यायचं की काय विचारलेलं आहे, दोन लहान पताकांची परिमिती विचारलेली आहे मित्रांनो. म्हणून 7 24 25 25 + 7 म्हणजे 32, एकाची झाली 32 च्या दुप्पट 64 आलेला आहे. म्हणजे आन्सर येते 64 सेंटीमीटर. यस, दोन लहान पताकांची परिमिती 64 सेंटीमीटर आहे. सेकंड क्वेश्चन आहे 11 सेंटीमीटर मल्टिपल बाय 60 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून 4 पताका जर तयार केलेला असेल तर त्यातील दोन पताकांची एकूण परिमिती किती आहे. खूप इच्छा आहे ना मित्रांनो. आता आपल्याला त्रिकूटच माहित असलं पाहिजे ना. त्रिकूट माहित असण्यासाठी आपण काय करणार की हे जे 11 सेंटीमीटर आहे 11 सेंटीमीटरचा वर्ग करणार. 11 सेंटीमीटरचा वर्ग केल्यानंतर ते किती येतात तर 121 येतात. त्याचे दोन क्रमागत आपण भाग केले जेणेकरून त्याची बेरीज आपल्याला 121 आले पाहिजे. म्हणून इथं 60 आणि 61 आली. मग एवढं सारं माहित करण्यासाठी डायरेक्टली याच्या पुढे जायचं ना, 60 च्या पुढचा 61. म्हणजेच या ठिकाणी 11 60 61 असं एक त्रिकूट तयार झालं. 11 60 61. 11 आहे रुंदी, 60 आहे लांबी आणि 61 काय झाला मग कर्ण. म्हणजेच याच्या पुढचा कर्ण तयार होतो. आता त्रिकूटची गरज नाही. आता इथे एकदम सुपर स्पीडी एक ट्रिक सांगितली की त्रिकूटावरून याचा आन्सर निघते. तर 60 च्या पुढचा काय असतो 61, एक कर्ण असतो. याची बेरीज करायची. आता 11 आणि 61 किती झाले बरं तर 72 झाले. झाले की नाही, 1 आणि 1 2, 6 आणि 1 7, 72. 72 काय झाली एका लहान पताकाची काय झाली परिमिती झाली. परिमिती आता त्याच्या दुप्पट काय येणार आहे तर 144. दोन लहान पताकांची परिमिती येणार आहे. म्हणजेच आन्सर आलेला आहे दोन लहान पताकांची परिमिती 144 सेंटीमीटर. आन्सर ओके. असं तुम्ही सुपर स्पीडी काढू शकता मित्रांनो. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आपण घेऊ. 5 सेंटीमीटर मल्टिपल बाय 12 सेंटीमीटर एक आयताकृती रंगीत कागद जर तुमच्या हातात दिलेला असेल आणि त्यांनी जर सांगितलं असेल की त्याला मधातून कट करा आणि कर्णाला कट करा तर तुम्ही कट करणार. कट केल्यानंतर दोन्ही साईडने जर तुम्ही कट केला तर 4 पताका तयार होईल. त्यातील दोन लहान पताकांची परिमिती किती तर खूपच इजी आहे मित्रांनो. तुम्हाला त्रिकूट समजलेला आहे कसं की 5 चा वर्ग म्हणजेच 25, 25 म्हणजेच काय 12 आणि 13, 12 आणि 13 म्हणजेच 5 12 आणि 13. हे 5 आहे रुंदी, 12 आहे लांबी आणि 13 झाला कर्ण. म्हणजेच याच्या पुढची जी संख्या असते 13 हा होतो कर्ण. म्हणजेच काय की 5 आणि 13 म्हणजे या कर्णामध्ये दोन्ही साइड इन्क्लूड आहे. दोन्ही साइड इन्क्लूड आहे. म्हणजेच 5 आणि हे 13. यस, मग येतं 13 आणि 5 किती झाले 18. 18 सेंटीमीटर एका लहान पताकाची परिमिती म्हणजे पेरिमीटर हे आलेलं आहे. परंतु एका लहान पताकाची परिमिती विचारली का नाही, दोन लहान पताकांची परिमिती विचारली. म्हणून 18 चे दुप्पट येतं 36 सेंटीमीटर. मित्रांनो दोन लहान पताकांची परिमिती विचारलेली असल्या कारणाने आपलं आन्सर आलेला आहे 36 सेंटीमीटर. यस. नेक्स्ट चौथा क्वेश्चन आपण लक्षात घेऊ. 3 सेंटीमीटर प्लस मल्टिपल बाय 4 सेंटीमीटर एक आयताकृती रंगीत कागद तुमच्या हातामध्ये दिला. त्याला कर्णाने कट करायचा आहे. तेव्हा कट केल्यानंतर आपल्या पुढे दोन लहान पताका आणि दोन मोठ्या पताका येतात. तर दोन लहान पताकांची परिमिती विचारलेली आहे. खूप इच्छा आहे मित्रांनो. त्रिकुटावरून आधी समजून घ्यायचं, नंतर मग त्याच्या पुढचा तो 5 येतो. 5 आणि 3 8 येतो. 8 2 16 आन्सर येते. मग 3 चा वर्ग काय येतो मित्रांनो तर 9 येते. 9 चे दोन भाग केले 4 आणि 5 म्हणजे त्रिकुट येतं 3 4 5. म्हणजेच हा जो 5 आहे तो कर्ण झाला. या 4 च्या पुढचा येतो 5 सेंटीमीटर कर्ण. हे 3 आणि 4 म्हणजे होते 8 सेंटीमीटर येतं एका लहान पताकाची परिमिती. आता एका लहान पताकाची परिमिती नाही विचारली, दोन लहान पताकांची परिमिती विचारली. म्हणजे 8 चे दुप्पट येतं 16 सेंटीमीटर. 16 सेंटीमीटर मित्रांनो आन्सर आहे. आन्सर काय आहे तर दोन लहान पताकांची परिमिती येतं 16 सेंटीमीटर. ओके, चला लास्ट क्वेश्चन सरावाचा.
13 सेंटीमीटर मल्टिपल बाय 84 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून 4 पताका जर तयार केलेला असेल तर त्यातील 2 लहान पताकांची परिमिती किती? आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला माहित आहे की तुम्हाला एक आयताकृती कागद दिलेला आहे. हा जो रंगीत आयताकृती कागद आहे बघा, इथं तुम्हाला काढून दाखवतो. हा एक रंगीत आयताकृती कागद तुम्हाला दिला. याच्यावाली आहे 3 सेंटीमीटर सॉरी हे आधीच गणित आलं. हा याच्यावाली काय आहे की हा आयताकृती कागद तुम्हाला दिल्यानंतर 13 सेंटीमीटर ही झाली त्याची रुंदी, हे सुद्धा 13 सेंटीमीटरच झाली. आता हे आहे 84 सेंटीमीटर लांबी आणि हे सुद्धा 84 सेंटीमीटर लांबी होणार आहे. मग याच्यावरून असा कट केल्यानंतर याच्यावाली जे हे आहे एक पताका तयार झाली आणि हे दुसरी लहान पताका तयार झाली. याची परिमिती आपल्याला 2 लहान पताकांची परिमिती विचारलेली आहे. मग कर्ण तर आपल्याला काढायला लागते, तो क्रमप्राप्तच आहे. मग त्याचं सूत्र आपल्याला माहित पाहिजे, ते प्रमेयावरून काढता येतं, परंतु प्रमेय वापरणे हे क्लिष्ट स्वरूपाचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की त्रिकुटावरून काढू शकता. आता मी त्रिकूट सांगतो आणि त्याच्यानंतर त्रिकुटावरून सुद्धा एक ट्रिक्स निघते, तर तुम्ही बघितल्याबरोबर आन्सर काढू शकता. x 13चा वर्ग किती येते रे? 13चा वर्ग आपल्याला माहित पाहिजे. 1 6 9 येते. 1 6 9 म्हणजेच त्याचे 2 तुकडे होतात. किती? 84 आणि 85. बघा 8 आणि 8 80 80 160 आणि 5 आणि 4 9 म्हणजे 159 आले. 13चा वर्ग 159 आला आपल्याला. म्हणजे त्रिकुटामध्ये काय आलं? 13 84 85. हे त्रिकुट तुम्हाला काय काढून दाखवता हो, कारण की तुम्हाला माहित असलं पाहिजे ना त्रिकुट म्हणजे काय, आणि तुम्हाला हे कळलं पाहिजे की नेमका कर्ण हा त्रिकुटामधली शेवटची संख्या येते. म्हणजे याच्या पुढचा 85 येते. मी जर या ठिकाणी 83 टाकला असता तर माझं गणित चुकलं नसतं का? मी खऱ्या अर्थानं हे जे 84 टाकले, हे टाकले त्रिकुटामधली दुसरी संख्या जे लांबी स्वरूपामध्ये असते, हीच टाकायला लागते. दुसरी कोणती त्या ठिकाणी जमणार नाही. तुम्हाला जर वाटलं की मी असे 100 गणित तयार करू शकतो, तसे गणित नाही तयार होत. त्रिकुटातली संख्या त्या ठिकाणी टाकावं लागते, तेव्हाच कुठे ते गणित तयार होते. येस. आता हे जे 85 आहे हा झाला कर्ण. आता कर्ण जर म्हटलं तर लहान पताकाची एका लहान पताकाची परिमिती काय येणार आहे तर 13 आणि 85 5 आणि 3 काय येतं 8 आणि हे 8 आणि 1 किती येतं 9 म्हणजे 98 येते. 98 सेंटीमीटर एका लहान पताकाची परिमिती आली आहे मित्रांनो. ओके. आता 98 जर सेंटीमीटर एका लहान पताकाची परिमिती जर आलेली असेल तर याच्या दुप्पट गुणिले 2 म्हणजे 82 16 14 1 9 2 18 किती 19 म्हणजे 196. किती 8 2 16 1 9 2 18 1 19 196 सेंटीमीटर हे काय झाली तर 2 लहान पताकांची एकूण परिमिती झालेली आहे मित्रांनो 196. ओके. तर अशा पद्धतीने आपण सरावाचे सुद्धा क्वेश्चन समजून घेतले. IBPS पॅटर्न मध्ये जी क्लिष्टता असते किंवा महाराष्ट्र शिक्षण परिषदेने आतापर्यंत जे 7 पेपर घेतले त्याचे सुद्धा PYQ आपल्याला लक्षात घ्यावं लागते. येस. अशा दोहोंची सांगड घालून जर का तुम्ही स्टडी केला तरच तुम्हाला 30 आउट ऑफ 30 मार्क्स मिळते. मॅथमॅटिक्समध्ये जर तुम्हाला 30 आउट ऑफ 30 जर मार्क्स मिळाले तर तुम्ही 101% ती TET क्रॅक करू शकता. येस. आता याच्यावर तुम्हाला आन्सर दाखवून देतो. पहिल्याचं 64 सेंटीमीटर 2 लहान पताकांची परिमिती, नंतर 144 सेंटीमीटर 2 लहान पताकांची परिमिती, 36 सेंटीमीटर 2 लहान पताकांची परिमिती, 16 सेंटीमीटर 2 लहान पताकांची परिमिती आणि आत्ताच आपण 5वं गणित जे घेतलं त्याचं जे आन्सर 196 आलेलं होतं सेंटीमीटर ते सुद्धा 2 लहान पताकांची परिमिती आहे. येस. अशा पद्धतीने क्वेश्चन टार्गेट करून त्यावर 5 सरावाचे क्वेश्चन जर तुम्ही सोडवले तर निश्चितपणे 101% TET क्रॅक होणार आहे. मॅथमॅटिक्समध्ये IBPS पॅटर्नचा हर एक टाइप्स मी तुम्हाला शिकवणार आहोत. फक्त तुमचा प्रतिसाद असू द्या. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.